अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापुरात इंग्रजांच्या काळात लावलेली लिंबाची झाडं तोडण्याचा निषेध करत पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केलं। प्रकरण न्यायालयात असतानाही दर्यापूर पालिका प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे। दर्यापूर शहरातील बस स्टँड चौक ते जुन्या नगरपालिकेपर्यंतच्या ब्रिटिशकालीन कडुनिंबांच्या झाडांना तोडण्यास वृक्षप्रेमींनी विरोध केला। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सुद्धा दर्यापूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मनमानी कारभार करत ही वृक्षतोड केली जात असल्याचा वृक्षप्रेमींनी आरोप केला। दरम्यान अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे आणि वृक्षप्रेमी आमने सामने आले। भारसाकळे आणि वृक्षप्रेमींमध्ये शाब्दिक चकमकही झाली आणि त्यानंतर झाडतोडणी थांबली होती। दरम्यान भारसाकळे यांना पर्यावरण प्रेमींनी चांगलेच खडेबोल सुनावले। नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं झाडे तोडण्यास न्यायालयीन आदेश असल्याचं सांगण्यात आलं, मात्र न्यायालयीन आदेश दाखवण्याची मागणी वृक्षप्रेमींनी रेटून धरली होती। शिवोले जेव्हा म्हटलं तर शिव म्हणते ते ठेकेदारापाशी आदेश आहे, ठेकेदाराला विचारलं तर म्हणते शिवपाशी आदेश आहे। त्यानंतर अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे इथून दमदाटी करत आहेत की बा तुम्ही निघून जा म्हणून। त्यासोबत जे बीजेपीचे इथले जे पदाधिकारी आहेत ते इथं येत आहेत, दमदाटी करत आहेत आणि त्यांचे त्यामध्ये हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे व कोर्टाचा आदेश नसताना सुद्धा दिवा झाडं आजच्याच तोडा असं नसताना सुद्धा त्यांनी झाडं तोडण्याचा सपाटा सुरू केलेला आहे। आतापर्यंत 4 झाडं तुटलेल्या आहे। त्यासोबत ते इथं येऊन दमदाटी करून म्हणतात की बा तुम्ही रस्ता मोकळा करा। तर जोपर्यंत कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत इथलं एकही झाड उठणार नाही, एकही झाड हटणार नाही। जसे या स्थितीत झाड आहेत तसे झाडं इथं राहतील।